श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 5 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आली आहे पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते, पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात। एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्यात आता श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिना हा महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व मानलं जातं। त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे। एकादशीचे व्रत केल्याने भक्ताचे दुःख, पीडा, समस्या, त्रास दूर होतात असे म्हटले जाते। पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते। तसेच हे व्रत केल्याने संतती होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर मुलांचे रक्षण होते। पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद देखील मिळतात। या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात। ज्या लोकांना मुलं होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात। विवाहित जोडप्यांनी एकत्र हे व्रत केल्यास त्यांना लवकर संतती सुख मिळते। याशिवाय भगवान विष्णू स्वतः या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या मातांच्या मुलांचे रक्षण करतात। यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा शुभ योग असणार आहे। रवी योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात। यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होते। पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली होती। म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत, इडापिडा, नजरबाधा, करणेबाधा, पितृदोष, शत्रुत्रास तर संपणारच आहे। पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्याला आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात। आणि ह्या काही विशेष तिथी आहेत, या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलून टाकायचे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे।
हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची। मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे। आता तुम्ही गावा साईडला राहत असेल तर शेणाची गौरी तुम्हाला सहज भेटून जाणार। आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटून जाणार आहेत। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य, अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाते। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। आता या लवंगाने हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्यात। आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे महादेवांना त्याचबरोबर आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप हे टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला या मातीच्या पंतीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की आपल्याला याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।